नमस्कार. जय श्रीराम. जय भवानी. जय शिवाजी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितले की ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते, धर्म संपुष्टात येतो, धर्माचा ऱ्हास व्हायचा असतो, त्यावेळी भगवान जन्म घेतो. एक अंधकार युग, अधम राक्षसी युगाचा अंत करण्यासाठी. तर आपल्याकडं अवतार संकल्पना आहे आणि आत्तापर्यंत 9 अवतार झालेले आहेत. तर जो 10वा अवतार आहे तो भगवाननी घेतला, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने घेतला. याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळी धर्म संपलेला होता, म्हणजे संपल्यात जमा झालेला आहे आणि अधर्म, अत्याचार, तामसी वृत्ती, जडवाद, खा प्या मौज मजा मस्ती करा, त्यावेळी भगवान अवतार घेतो. तर रामाच्या काळामध्ये रावणाने केला होता, धर्माविरुद्ध रावणाचं आचरण होतं. भगवान श्रीकृष्णाच्या काळामध्ये कौरव होते, कंस होता, जरासंध होते, बरेचसे राक्षस होते. आणि त्याच्यानंतर 8वा अवतार म्हणजे भगवान कृष्णांचा आणि 9वा अवतार गौतम बुद्धांचा म्हटला जातो. पण तो अवतार नाही. तो अशासाठी नाही की तो हिंदू धर्मामध्ये नाही. गौतम बुद्ध यांनी त्यांचा स्वतःचा बौद्ध धर्म स्थापन केला, त्याच्यामुळं तो अवतार नाही. पण त्याच्या समकालीन उलट गौतम बुद्धांमुळे भारतावरती पहिलं आक्रमण झालं यवनांचं. म्हणजे सिकंदरने पहिलं आक्रमण केलं. ते गौतम बुद्ध याला कारण अशासाठी ठरले की गौतम बुद्धांनी कर्मकांड, धर्म आणि यज्ञ करणे, मूर्तिपूजा, आत्मा वगैरे ह्या सगळ्यावरती पुनर्जन्म हे काही नाही मानलं. आणि हे न मानता एक स्वतंत्र त्यांनी त्यांचा पंथ स्थापन केला. पण त्यांच्यामुळे समाज नेभळट झाला, पोळचट झाला, समाजामधली कर्तृत्वशक्ती कमी पडली आणि त्याच वेळेस नेमकं आक्रमण केलं सिकंदराने. ते आक्रमण परतवण्यासाठी त्यांच्या समकालीन विष्णुगुप्त आचार्य चाणक्य ह्यांना अवतार म्हणायला पाहिजे. म्हणजे जर बुद्धांचा अवतार मानला तर त्याच्याऐवजी चाणक्यांचा अवतार मानला पाहिजे. त्यांनी हिंदू धर्माची पुनर्स्थापना केली, धनानंदाचं अधर्म राज्य उलथून पाडलं आणि हिंदू धर्माची मुहूर्तमेढ रोवली पुन्हा एकदा. आता त्यावेळेस सुद्धा चक्रवर्ती चंद्रगुप्त मौर्य त्याच्या आधिपत्याखाली हिंदू धर्माचं फार मोठं साम्राज्य उभं केलं होतं आणि त्याला कारणीभूत होते चाणक्य विष्णुगुप्त. त्याच्यानंतर पुन्हा एकदा हळूहळू धर्म कमी कमी होत चालला. 5व्या इसवी सन म्हणजे आत्ता 5व्या शतकामध्ये धर्म संपला होता आणि पुन्हा एकदा परकीय आक्रमणांनी धर्म राहिलाच नाही, हिंदू धर्म राहिलाच नव्हता. समाज सुस्त पडला होता, जडवादी झाला होता. अनेक विचार, धर्माच्या विरुद्धचे विचार चालले होते सगळीकडे. त्यावेळेस तुम्हाला सांगतो, पुन्हा एकदा परकीय आक्रमण आलं आणि त्यांनी तर इस्लाम आला आणि त्यांनी सगळे हिंदू धर्म हा नेस्तनाबूत करून टाकला. सगळी मंदिरं तोडली, मूर्तिपूजेवरती बंदी घातली आणि त्यांनी जवळजवळ 1000 वर्ष राज्य हिंदुस्थानावरती केलं. आता धर्म अवतार कल्पना जी आहे, तर पहिलं युग होतं सत्ययुग. सत्ययुग हे
17,28,000 वर्षाचं होतं. त्रेतायुग 12,96,000 वर्ष, द्वापारयुग 8,64,000 वर्ष आणि कलियुग 4,32,000 वर्ष. तर प्रत्यक्षात ही वर्ष जी आहेत ती अशी नाही आहेत. काय तर प्रत्यक्षामध्ये असं आहे की कलियुग 1200 वर्षाचं, 2400 वर्षाचं द्वापारयुग, त्रेतायुग 3600 वर्ष आणि सत्ययुग 4800 वर्ष. आता 1200 वर्ष गुणुली जर 360 केलं तुम्ही तर त्याचं उत्तर येतं 4,32,000. काय म्हणजे त्या पद्धतीने जर तुम्ही केलं आणि 1,17,28,000 आणि 12,96,000 आणि 8,64,000 इतके वर्ष एवढा मोठा काही पृथ्वीचा इतिहास पृथ्वीचा फार मोठा आहे, पण मानवी संस्कृतीचा एवढा मोठा इतिहास नाही. तर 1200 वर्ष कलियुगाची होती आणि 1200 वर्ष संपली कधी? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेस. मग छत्रपती शिवाजी महाराज हे महारुद्राचा अवतार आहेत, मार्तंडाचा अवतार आहेत, कालभैरवाचा अवतार आहेत आणि भगवान शंकराचा अवतार आहेत ते. आणि त्यांनी 16व्या शतकापर्यंत म्हणजे धर्म संपला होता आणि हिंदू धर्माची पुनर्स्थापना, पुनरुत्थान छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. ते आता चालू आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज नसते तर कदाचित हा हिंदू धर्म नसता आणि आपण सगळे बाटलेलो असतो. त्यामुळं त्या महान मानवाचं खरं अनंत उपकार आहे त्या समाजावरती. त्याची जी अवतार कल्पना आहे ना, त्याच्या माध्यमातूनच हे आहे की तुम्ही 1200 वर्षाचं जर कलियुग केलं आणि 2400 वर्षाचं द्वापारयुग, 3600 वर्षाचं त्रेतायुग आणि त्याच्या आधीचं 4800 वर्षाचं सत्ययुग, तर आणि त्याला 360 केलं तर तुम्हाला ती सगळ्या लाखांची उत्तरं मिळतील एक. आणि हे अशासाठी बरोबर आहे 3600, 1200 आणि 2400 आणि 4800 की बरोबर 1200, 2400, 3600, 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्याच्यापासून जर तुम्ही 3600 वर्ष वजा केली तर इसवी सन पूर्व 2000 म्हणजे 2500 अंदाजे त्यावेळेस भगवान कृष्णांनी जन्म घेतला होता. आणि त्यांच्या आधी 1200 वर्ष म्हणजे 5 ते 6000 वर्षापूर्वी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला होता आणि त्याच्या आधी परशुरामाचा जन्म झाला होता आणि त्याच्या आधी सत्ययुग होतं. सत्ययुगामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश हे 9 ते 10,000 वर्षापूर्वी होते. असा त्याचा तो एक कालखंड आहे. याचा सांगायचा मुद्दा असा होता की छत्रपती शिवाजी महाराज हेच कलियुगातले अवतार पुरुष होते. याच्यानंतर आता द्वापारयुग चालू झालेलं आहे आणि द्वापारयुगातली जवळजवळ 350 वर्ष, 325 वर्ष झालेली आहेत. आणि द्वापारयुग म्हणजे विज्ञान युग, आत्ताचं चालूचं आहे विज्ञान युग आहे. आता जडवाद पुन्हा फोफावला आहे. आता पुन्हा एकदा देव लोक मानत नाहीत, धर्म मानत नाहीत, पुन्हा एकदा देवाला अवतार घ्यावा लागणार आहे. पण त्यासाठी कमीत कमी 2000 वर्ष अजून लागणार आहेत. म्हणजे 2400 वर्षांनी आता पुढचा अवतार होणार आहे. त्यावेळेस फार मोठं म्हणजे महासंहारक युद्ध जे महाभारतातलं युद्ध होतं एवढं प्रचंड मोठं युद्ध होणार आहे. आणि आता ती वाटचाल सगळ्या जगाची तिकडंच चाललेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला. तिथं शिवाई देवी होती, त्याच्यावरून त्यांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं. आणि ह्या सगळा भाग्यसंकेत असतो, हे विधिलिखित असतं आणि त्यांना जन्मच घ्यायचा होता. मराठा साम्राज्य आणि हिंदुत्वाचं प्रखर हिंदुत्ववादी आणि भगवा झेंडा, साधू संतांची भूमी आहे ही, शूरवीरांची भूमी ही बरं का. आणि खरंच महाराष्ट्र हा श्रेष्ठ आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे शिवाजी महाराजांनी किती संकटांचा सामना केला असेल. सुरतेची आग्र्याहून सुटका असेल, अफजल खानासारख्या एवढ्या मोठ्या तावडीतून सुटणं. आणि तुम्हाला सांगतो परकीय आक्रमण एवढं खतरनाक होतं, इतकं वाईट होतं की त्यांनी पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला होता. पण दैवी चमत्कार असा असतो की शिवाजी महाराजांनी त्याच पुण्यामध्ये सोन्याचा फाळ लावून नांगरण केली होती शेतीची. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं श्रेय जे जातं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवायचं ते जातं
राजमाता जिजाऊंना. छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य जे घडवलं ना त्यांनी, रामायण महाभारतातल्या कथा सांगून, म्हणून इतिहास आणि पुराण आणि धर्म हा श्रेष्ठ असतो. त्याच्यामुळं किती मोठा माणूस घडू शकतो. तर ह्या गोष्टी सांगून छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं चारित्र्य घडवलं. त्यांचे शस्त्रगुरू होते दादोजी कोंडदेव. अफाट होते ते. दांडपट्टा, तलवारबाजी, ढाल तलवार, बाला वगैरे सगळं त्यांना शिकवलं होतं. घोडेस्वारी. त्याच्यानंतर त्यांचे अध्यात्मगुरू जे होते ते संत तुकाराम महाराज होते. लोक म्हणतात की तुकाराम महाराजांची शिवाजींची भेट झाली नाही. ते खरं नाही. अशासाठी खरं नाही की ते समकालीन होते. आणि जेव्हा समकालीन, ते सुद्धा एकाच ठिकाणी, म्हणजे पुण्यातच, देहू पुण्यातच, आणि त्यांची भेट होणार नाही आणि त्यांना एकमेकांची माहिती असणार नाही, असं कधी होईल का? तर असं शक्य नाही आहे. लोक काहीही थोतांड सांगायला अलीकडं. आणि त्यांचे राजकीय गुरु जे होते ते समर्थ रामदास स्वामी होते. आणि लोक त्यांची भेट घडून आली नाही असं म्हणतात. ही एकदम चुकीची आणि म्हणजे बालबोध बुद्धिमत्ता आहे. खूप वाईट लोक आता जन्माला आलेली आहेत आणि ते काही हे करायला लागलेत, काही इतिहासावरती वरखडे काढायला लागलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकीय गुरु हे रामदास स्वामी होतेच, त्याच्यामध्ये वाद अजिबात नाही. आणि त्यांनी खूप लिहिलं आहे, शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलेलं आहे. अफजल खान ज्यावेळेस त्यांच्यावर चालून आला त्यावेळेस त्यांना रामदास स्वामी हे त्यांचे गुप्तहेराचे सुद्धा काम करत होते. तर रामदास स्वामींनी सुद्धा त्यांच्याबद्दल खूप लिहिलेलं आहे. तर त्यांनी लिहिलं तर, तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजांतील एक किरण दे, जीवनातला एच क्षण दे, त्या दीप्तीतुनी दाही दिशा द्रुत, उजळूनी टाकू पुसू पानिपत, पुन्हा लिहाया आमचे भारत, व्यास वाल्मिकी येतील धावत, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचा आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत नीतिवंत, जाणता राजा, आचारशीळ विचारशीळ, दानशीळ धर्मशीळ, सर्वज्ञपणे सुशीळ, सकळा ठाई, धीर उदार गंभीर, शूर क्रियेशी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले, कित्येक दुष्ट संहारेला, कित्येकांस धाक सुटला, कित्येकाशी आश्रयी झाला, शिवकल्याण राजा, शिवराजास आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी राहावावे, कीर्तिरूपे, शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप, आठवावा साक्षेप, शिवरायाचा आठवावा प्रताप भूमंडळी. हे रामदास स्वामींनी लिहिलं आहे त्यांच्याबद्दल. असं कोणी कोणाबद्दल लिहित नसतं. आणि शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाची सलगी देणे कैसे असे, सकळ सुखाचा केला त्याग, करुणी साधिजे तो याग, राज्य साधनाची लगबग कैसे केली. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे दैवी अंश, दैवी पुरुषच होते. त्यांनीच कलियुगातला कल्की अवतार जो म्हणतात तो छत्रपती शिवाजी महाराजांचाच आहे. त्याला आधार आहे युगांचा, त्या दिवसांचा. आणि कलियुग आता संपलेला आहे. ज्या ज्यावेळी हे होतो, अवतार घेतला जातो, ते युगाच्या अंती घेतला जातो. आणि गेल्या 1500 वर्षात किंवा 2000 वर्षामध्ये छत्रपती शिवाजींइतका मोठा महान आणि हिंदू धर्मरक्षक राजा दुसरा कोणी झालेला नाही. तर अशा राजास त्रिवार मानाचा मुजरा. जय श्रीराम, जय शिवराय, जय जय रघुवीर समर्थ.